श्री गुरुचरित्र अध्याय 50 श्री गणेशाने मासिद्ध म्हणे नामधारका पुढे अपूर्वायिका पूर्वीरजक कथानका तू ते आपण निरोपिले उपजला तोमलेंच्या याती विदुरा नगरी राज्य करीत पुत्र पौत्री नांदत महानंदे परियेसा विशेष भक्ती विप्रांवरी ती असे सुपूर्व संस्कारी अस्ति देवालय भूमीवरी उपद्रव नेदी तयासी त्याचे घरचे पुरोहित तया रायासी शिकविता आपण होऊन अमलेंच जात देव द्विजा निंदावे मंदमती द्विज जाती देखा पाषाण पूजा करीती समस्तांते देव म्हणती काष्ठ वृक्ष पाषाणासी राजा म्हणे पुरोहितासी तुम्ही निरोपिले आमासी अनुरेणू तृण काष्टेसी सर्वेश्वर पूर्ण असे समस्त जातींची उत्पत्ती जाणावी तुम्ही पंचभूती पृथ्वी आप तेज वायुरीती आकाशा पासाव परियेसा आणिक तुम्ही म्हणाला ऐसे पूजिती पाषाण देवा सरिसे सर्वा ठाई पूर्ण भासे विश्वात्मा तो एकची ऐशा परिपुरोहितांसी सांगे राजा विस्तारेसी करी पुण्य बहुवसी विश्वास देव द्विजांवरी राजा देखा येणे परी होता तया विदुरा नगरी पुढे त्यांचे मांडीवरी स्फोटक उद्भवला नाना परीचे वैद्य येती तया स्फोटक लेप करीती शमन नो हे कवणे रीती महादुःखे कष्ट तसे ऐसे असता वर्तमानी श्री गुरु असता गाण गाभुवनी विचार करीती आपुले मनी राजा येईल म्हणून या प्रकट झाली महिमा ख्यात पहाव्या येती मिलेंच जाता आता राहावे आम्ही गुप्त लौकिकार्थ परियेसा आलेश्वर नाम संवत्सरू सिंह राशी आला असे गुरु गौतमी तीर्थ असे थोरू यात्रा प्रसंगे जावे जाता म्हणती सर्व शिष्यांसी करा आई ती वेगेसी येतो राजा बोलावयासी जावे त्वरित गंगेला येणे परिश्री गुरुमूर्ती होते गाणगापुरी ख्याती राजा यवना झाली मती पूर्वसंस्कारे परियेसा स्फोटकाच्या दुःखे राजा अपार कष्टला सहजा नाना परीची औषधे निजा करिता तयान होय बरवे विप्रमणती रायासी स्थान बरवे पाप विनाशी जावे तुम्ही सहजेसी विनोदार्थ परियेसी ऐकोनिया विप्रवचन संतोषला राजा आपण निघाला त्वरित तेथून पाप विनाशी तीर्थासी समस्तांते राहवनी एकला गेला तया स्थानी स्नान करीत तत्क्षणी आला एक येती तेथे राजा देखोनी तयासी नमन केले भावेसी दावी तसे स्फोटकासी म्हणे उपशमन केवी होय ऐकोनी तयाचे वचन सांगता झाला तो विस्तारून महानुभवाचे होता दर्शन तुझ बरवे होईल असे अवंती नगरी होता एक दुराचारी जन्मोनी आम्ही प्रौदरी अन्योन्य रहाटत असे आपण असे मदोन्मत्त सकळ स्त्रियांसवे रमत संध्या स्नान केले त्यक्त अन्य मार्गे रहाटत असे ऐसे असता वर्तमान ब्राह्मण होता वेश्या सदनी तेथे आला एक मुनी ऋषभ नामा महायोगी तया देखोनी दोघे जण करीती साष्टांगी नमन भक्तिभावे घेऊन आली मंदिरात बैसो घालिती पीठ बरे पूजा करीती षोडशोपचारे अर्घ्य पाद्य देवनी पुढारे गंधाक्षता लाविता ती करवनिया भोजन केले हस्तप्रक्षालन बरवा पलंग आणून देती तया योगी असी तयावरी केले शयन तांबूल देती आणून करीती पाद सेवन भक्ती भावे दोघे जण उदय झाला दिनकरासी संतोषला तो तापसी निरोप घेऊन संतोषी गेला आपल्या स्थानासी पुढे तया विप्रासी मरण आले परियेसी पिंगला नाम वेशेसी दोघे पंचतो पावली पूर्वकर्मानुबंधेसी जन्म झाला राजवंशी दशार्णवाधी पतीच्या कुशी वज्रबाहूचे उदरात तया वज्रबाहूसी ज्येष्ठ राणी गर्भेसी उद्भवला गर्भ परियेसी राजा समारंभ करीत असे देखून या तिचे सवतीसी क्रोध आला बहुवसी गर्भ झाला सपत्नीसी म्हणून धरिले द्वेषमनी सर्प गरळ आणुनी दिले सवतीसी नाना यत्नी गरळ भेदिले अति गहनी तया राया ज्येष्ठ स्त्रियेसी ऐशा परी राजपत्नी झाली प्रसूत बहु कष्टेनी उपसदा बाळा ते तनी सर्वांगी व्रत माता सुतासी विष व्यापिले सर्वांगासी म्हणून आक्रंदती दिवानिशी दुःख करी राजा क्लेशी म्हणे काय करू आता देशोदेशीच्या वैद्यांशी बोलाविती चिकित्सेसी वेचिती द्रव्य अपारेसी काही केलिया नवे बरवे राजा येऊन एके दिवशी पाहे आपले स्त्री सुतासी देखोन या महाक्लेशी दुःख करी परियेसा आता यासी पहावयासी कंटाळा येतो आम्हासी बरवे नवे सत्य यासी काय करणे म्हणत असे याते देखता आम्हासी व्रण लागती देहासी हे असती महादोषी यांते तेजू म्हणत असे राजा म्हणत म्हणे दूतासी माझे बोल परियेसी नेऊन आपले स्त्री पुत्रासी अरण्यात टाकावी येणे परिदूतासी राजा सांगे विस्तारेसी रथ दिदला संजोगेसी घेऊन निघाला झडकरी रथावरी बैसवनी घेऊन गेला महाराणी तेथे नसे मनुष्य कोणी तेथे ठेविले परियेसा माता सुत दोघे जण पिडताती महाव्रणे कष्टती अन्नोदकाविन महारण्य वनात ऐसी
महारण्यात राजश्री ही असे हिंडत पुढे जाता देखील पंथ गुरे चरती रानात तयापाशी जावनी पुसत असे करुणावचनी गोरक्ष कांते विनवनी मागे उदक कुमरकासी गोरक्षक म्हणती तियेसी जावे तू आत मंदिरासी तेथे उदक बहुवसी अन्नही तू ते मिळेल मनोनी मार्गे दाखविती हळूहळू जाय म्हणती राजपत्नी मार्गक्रमिती गेली तया ग्रामासी म्हणे येथे कवण राजा संतोषी दिसती समस्त प्रजा ऐकोनी सांगती वैश्य राजा महाधनिक पुण्यवंत याचे नाम पद्माकर पुण्यवंत असे नर तू ते रक्षील अपार म्हणून सांगती तियेसी इतुकी अवसरी तया वैश्याची या घरी दासी होती मनोहरी तीही आली तिये जवळी येऊन पुसे ती वृत्तांत घेऊन गेली मंदिरात आपल्या स्वामीसी सांगत आद्यंत विस्तारेसी देखोन या वैश्यनाथ कृपा करी अत्यंत नेली आपल्या मंदिरात दिदले एक गृहतीसी पुसोन या वृत्तांत वाणिज्य झाला कृपावंत दिले अन्न वस्त्र बहुत नित्य तिसी रक्षित असे वर्तता ऐसे एके दिवशी प्राण गेला कुमारकासी प्रलाप करी बहुवसी राजपत्नी परियेसा मूर्छा येऊनी ती एक क्षणी राजपत्नी पडे भरणी आपुले पूर्व आठवणी महाशोक करीत असे नाना परी दुःख करिता ऋषभ योगी आला त्वरिता पूर्वजन्मीच्या उपकारार्थ पातला तेथे महाज्ञानी योगी आते देखोनी वंदिता झाला तो वाणी अर्घ्य पाद्य देवोनी पूजा केली उपचारे तया समय योगीश्वर पुसे कवण दीर्घस्वर शोक करीत असे अपार कवण असे म्हणत असे सविस्तरे वाणी योगी आते सांगता झाला वृत्तांत योगीश्वर कृपावंत आला तिथे तिये जवळी की म्हणे योगी तियेसी मूढपणे दुःख करीसी कवण जन्मला भूमीसी कवण मेला सांग मज भूते पाच आठाई मिळवणी जाता शून्य पाही दुःख करिता अवकाश नाही वाया का हो दुःख करीसी तीन गुणांपासाव उपजती मनुष्य स्वभाव सत्वगुण असे देव रजोगुणे मनुष्य जाण तामस तोची राक्षस जैसा का गुण वसे तैसा पिंड जन्म भासे कधी स्थिर नव्हेची ऐसे ऐकोनी राजपत्नी करी योगी यासी विनंती आपणासी झाली ऐसी गती राज्य भ्रष्ट होऊन आले माता पिता बंधुजना सोडून आले मी राना पुत्र होता माझा प्राण भरवसा मज तयाचा तया झाली ऐशी गती वाचोनी आपण काय प्रीती मरण व्हावे मज निश्चिती म्हणून चरणी लागली ऐसे निर्वाण देखोनी कृपा उपजे योगी यामनी पूर्वोपकार स्मरुणी प्रसन्न झाला तयवेळी भस्म काढून तयवेळी लाविले प्रेताचे कपाळी घालिता त्याचे मुख कमळी प्राण आला परियेसा बाळक बैसले उठवणी सर्वांग झाले सुवर्णवर्णी माता सुत दोघे जणी व्रण गेले तत्काळी राजपत्नी पुत्रासहित करी योगी असे दंडवत ऋषभ योगी कृपावंत आणि भस्म प्रोक्षित असे तत्काळी दोघे जणासी शरीर झाले सूर्य संकाशी शोभायमान दिसे ती कैसी दिव्य देह उभय वर्ग प्रसन्न झाला योगेश्वर तये वेदी दिलावरू तुम्हानवे कधी जरू तारुण्य रूप चिरंजीव ऐसा प्रसन्न होऊनी योगी गेला तत्क्षणी ऐकराया ऐकोमनी सत्पुरुषाचे सन्निधान असे ऐसे राजा ऐकोनी नमन करी तये क्षणी विनवित असे कर जोडून कोठे असे सत्पुरुष ऐकोनी रायाचे वचन सांगत असे मुनी आपण भीमातिरी गाणगा भुवन असे तेथे परमपुरुष तयापाशी तुवा जावे दर्शन मात्रे होईल बरवे ऐकोनी राजा भावे निगता झाला तयवेळी एको भावे राजा आपण निघाला श्री गुरु दर्शना प्रयाणांतरी करी प्रयाण आला गाणगापुरासी ग्रामी पुसे सकळी कांसी तेथे एक तापसी रूप धरी संन्यासी कोठे आहे म्हणून या कोणी न बोलती तयासी राजा कोपला भोवसी म्हणे आलो भेटीसी दाखवा आपणा सी म्हणत असे मग म्हणती समस्त लोक अनुष्ठान स्थानी अस्तिनिक अमरजा संगमी मध्यान्निक करुणी ग्रामी येताती ऐसे ऐकोनी म्लेंछ देखा समस्त वर्जुनी आपण एका बैसोनी आंदोलिका गेला तया स्थानासी दुरोनी देखता श्री गुरुसी चरणी चाले म्लेंछ परियसी जवळ गेला पाहयासी नमन करुणी उभा राहे श्री गुरु म्हणती तयासी कार्यरजका कोठे अससी बहुत दिवसा भेटलासी आमचा दास होऊनिया ऐसे वचन ऐकोनी म्लेंछ झाला महाज्ञानी पूर्वजन्म स्मरला मनी करी साष्टांगी नमन राजा म्हणे श्री गुरुसी का उपेक्षिले आम्हासी झालो आपण परदेशी चरणावे गळे केले मज राजा म्हणे श्री गुरुसी राजस्फोटक आपणासी व्यथा होत असे प्रयासी कृपा दृष्टीने पहावे ऐसे वचन ऐकून श्री गुरु करीती हास्यवदन स्फोटक नाही दाखवी म्हणून पुसताती यवनासी राजा पाहे स्फोटकासी न दिसे स्फोटक अंगासरसी विस्मय करीत असे मानसी पुनरपी चरणी माथा ठेवी राजा म्हणे स्वामी असी तुझे प्रसन्नत्व आम्हासी राज्य पावलो मी संतोषी अष्टैश्वर्य भोगिले पुत्र पौत्र देखिले नयनी झालो पूर्ण अंतःकरणी आता असे एकमनी ऐश्वर्य माझे अवलोकावे पूर्व माझा जन्म रजक स्वामी वचने राज्य विशेष पावोनी देखिले नाना सुख उणे एकमलेंछ जाती श्री गुरुमनी विचारती पुढे होणार असे गती कलियुगी असे दुर्जन याती गौप्य असता पुढे बरवे सहज जावे सिंहस्थासी महातीर्थ गौतमीसी
जावे आता भरवसी येथोनिया गौप्य व्हावे ऐसे मनी विचारुनी श्री गुरु निघाले संगमाहुनी राजा आपुली सुखासनी बैसवी प्रीती करून या पादुका घेतल्या आपुले करी सांगाते येतसे चरणचारी श्री गुरु म्हणती आरोहण करी लोकनिंदा तुझ करीती श्री गुरु निरोपिती यवनासी आरोहण करी वारू वेसी दुरी जावे नगरासी निरोप आमचा नको मोडू पाप विनाश तीर्थासी भेटी होईल तुम्हासी ऐसे म्हणून रायासी अदृश्य झाले श्री गुरुमूर्ती चतुश्चत्वरिंशत क्रोश देखा राजा पातला दिवसे एका पाप विनाशी तीर्थीनिका अवलोकितसे श्री गुरुसी विस्मय करी अति मानसी येऊनी लागी चरणासी विनवितसे भक्तीसी गृहाप्रती यावे म्हणतसे नगर सर्व शृंगारिले प्रवाळ मोती तोरण केले गुडिया मकर बांधविले समारंभ केले नगरात बैसवोनिया पालखित आपण चरण चालत नवरत्ने असे ओवाळीत नगर लोकारत्या आणि ती ऐशा समारंभे राजा देखा घेऊन गेला श्री गुरुनायका विस्मय करीती सकळिक महदाश्चर्य म्हणताती ऐशा समारंभे देखा घेऊन गेला राजा एका महाद्वारा पातला सुखा पाय घडी अंतुरती नाना परीची दिव्यांबरे मार्गी अंतुरती पवित्रे वाजती भैरी वाजंतरे राजगृहा पातले महासिंहासनस्थानी शृंगार केला अतिघनी जगद्गुरु ते नेऊनी सिंहासनी बैसविले समस्त लोक बाहेर ठेवून श्री गुरु गेले एकले आपण शिष्य चौघे जण जवळी होते परियेसा राजा विनवी स्वामी असी अंतर पडले श्रीचरणांसी राज्य केले बहुवसी आता द्यावी चरण सेवा ऐसे ऐकोनी श्री गुरु म्हणती आमुची भेटी श्री पर्वती तुझे पुत्र राज्य करीती तू आयावे भेटीसी ऐसा निरोप देऊनी श्री गुरु निघाले तेथोनी राजा विनवी चरण धरुणी ज्ञान मजला द्यावे कृपा सिंधू श्री गुरुनाथ ज्ञान होईल ऐसे म्हणत आपण निघाले त्वरित गेले गौतमी यात्रेसी स्नान करुणी गौतमीसी आले गाणगापुरासी आनंद झाला समस्तांसी श्री गुरुचरण दर्शन समस्त शिष्याते बोलाविती श्री गुरु त्यांसी निरोपिती प्रकट झाली बहुख्याती आता राहावे गौप्य आम्ही यात्रा रूपे श्री पर्वतासी निघालो आता परियसी प्रगट बोल हाची स्वभावेसी गौप्य रूपे राहू येथेची स्थान आमचे गाणगापुर येथोनी न वचो निर्धार लौकिक मते अवधारा बोल करीतो श्री शैल यात्रा ऐसे म्हणून शिष्याते सांगते झाले श्री गुरुनाथ सिद्ध सांगे नामधारका प्रत चरित्र ऐसे श्री गुरुचे लौकिकार्थ दाखवावयासी निघाले आपण श्री शैल्यासी कथा असे अतिविशेषी सिद्ध म्हणे नामधारका इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतर श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे सर्वभौम स्फोटक शमन ऐश्वर्यावलोकनम नाम पंचाशत्तमोऽध्यायः श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त।